त्यांची जी दिनचर्या आहे त्या दिनचर्येसाठी त्यांनी वेगवेगळी स्थानं निवडलेली आहेत की भगवंताचा निवास कुठे असतो तर मेरू शिखरावर. हो. त्याच्यानंतर प्रातस्नान कुठे करतात भगवंत वाराणसीला करतात बरोबर. त्याच्यानंतर आचमन कुठे घेतात तर कुरुक्षेत्रावर घेतात. त्याच्यानंतर चंदनउटी कुठे लावतात त्याच्यासाठी 2 ठिकाण आहेत, एक प्रयाग आणि एक पंढरपूर चंदनउटी लावण्यासाठी. दुसरं प्रातःसंध्या ते कुठे करतात तर केदारनाथाला करतात. त्याच्यानंतर विभूती धारण कुठे करतात ती पण केदारनाथालाच करतात. त्याच्यानंतर ध्यान कुठं करतात ते गंधर्व पतन म्हणजे गाणगापूर ज्याला आपण म्हणतो ते ध्यान तिथे करतात. योग कुठं करतात तर गिरनारवर करतात. त्यामुळे गिरनार ही योगभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. दुपारची भिक्षा कोल्हापूरला, म्हणून कोल्हापूरला बघा तुम्ही त्या प्रांगणामध्ये दत्त महाराजांचं मंदिर आहे. हो. त्याच्यानंतर तांबूल भक्षण जे करतात ते राक्षस भुवन म्हणजे जिल्हा बीड मराठवाड्यामध्ये. त्याच्यानंतर विश्राम कुठं घेतात तर रैवत पर्वतावर. त्याच्यानंतर सायं संध्या कुठं करतात तर पश्चिम सागरावर. आणि पुराण श्रवण कुठं करतात तर नैमिषारण्यात करतात. निद्रास्थान जे आहे ते माहूरगड आहे.